करूचा लागता ना सगळा, आणि तेही तुम्हालाच करावं लागतं. आणि तुम्ही सुद्धा इमाने इतबारे ते सगळं करत आलात. होय. त्यात तुमचा फायदा काय होता? फायदो कसलो? फायदा असणारच ना, फायदा असणारच. तुम्ही उभे का? बसा ना. नेवगी नाही मी हयच. अहो बसा हो. बसा ना. बसा हो, वय झालंय तुमचं, बसा. कारण तुम्हाला असं वाटलं की अण्णा गेल्यानंतर देव शेताची जमीन तुम्हाला मिळेल. काय बोलतात या? गावातल्या अशा कित्येकांच्या जमिनी हडपल्यात तुम्ही, आणि लोक इतके भोळे भाबडे आहेत की देवासाठी तुम्हाला जमिनी देत आले. पण नायकांच्या जमिनीच्या बाबतीत मात्र तुमचं गणित थोडस चुकलं. जागेच्या वाटण्या झाल्या आणि तुम्हाला काही मिळालं नाही. त्यामुळे तुम्ही ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे सगळं करत असताना घरातल्या कुणाला तरी विश्वासात घेणं फार गरजेचं होतं, आणि ती व्यक्ती तुम्हाला सापडली, दत्ता नाईक. दत्ताला कायमच आपल्यावर अन्याय झालाय असं वाटत आलं, किंबहुना तो तसं भासवत होता. आणि मग तुम्ही त्याच्याशी संगनमत केलं. दत्ता ये माझ्याकडे. कारण सगळ्या गुन्ह्यात तुम्ही एकत्र होता. दत्ताला असं वाटत होतं की ग्रामसेवकाची मुलगी आपल्या घरात सून म्हणून नको, आणि म्हणून तुम्ही नार्वेकरांना घाबरवलं की या घरात मुलीला पाठवू नका. सगळी कुंडली काढली आहे तुमची मी. होय, मी नार्वेकरांका सांगलेलं आहे, पण दत्ताच्या सांगण्यावर. दत्ताची जमीन असा ह्या कोणाक कळता नाही म्हणा. आणि दत्ताची जागेची भूक काही भागत नव्हती, आणि म्हणून तुम्ही दत्ता बरोबर डील केलं. तुका जमीन वही ना? होय. माझो अर्धो वाटो मान्य करीत अशी तर उपाय सांगतोय. आणि म्हणून नायकांच्या घरात घर फोडून दागिने चोरण्याचा प्रयत्न झाला. नायकांच्या वाड्यामध्ये चित्रविचित्र गोष्टी घडायला लागल्यानंतर तुम्हाला बोलवण्यात आलं. सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास बसत गेला, पण निलिमा नाईक यांनी तुम्हाला विरोध केला. आणि मग तुम्हाला भीती वाटली की ही बाई आपल्याला बाजूला करू शकते, आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू केले. मी काय केलंय? सांगतो, सगळं सांगतो. त्यांचे केस जमिनीमध्ये नारळासोबत होते. माधवचं नावही पानावर लिहून ते पान झाडाखाली ठेवायला तुम्हीच सांगितलं. आणखीन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही माधव आणि निलिमाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, दत्ताला सोबत घेऊन. आणि तुम्ही चित्र मात्र असं रंगवलं की तुम्ही इथून गेलात तर तुमचं भलं होणार नाही, काहीतरी विचित्र घडेल, जेणेकरून ते दोघं इथून लवकरात लवकर निघून जातील. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.